पुण्याच्या रस्त्यांवर चक्क 100 ते 150 लोकांच्या रक्ताचा सडा का पडला असेल? पुण्याच्या सदाशिव पेठेत एक असं मंदिर आहे ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावरती काटा येतो, पुण्या मुरलीधर. मित्रांनो, पुण्यातील इतिहास जेवढा भव्य आहे तेवढाच गूढ आणि रहस्यमय सुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूयात भूतकाळातील या थरारक अनुभवाला. गोष्ट सुरू होते 18व्या शतकाच्या उत्तरार्धात, पेशवाईच्या काळात. त्या काळी पुण्यात एक खूप मोठे आणि श्रीमंत सावकार होते, नारायण सदाशिव रघुनाथ, म्हणजेच दादा गद्रे. एक दिवस दादा गद्रेंना स्वप्नात साक्षात मुरलीधराचा दृष्टांत झाला. त्यांनी ठरवलं, जशी मूर्ती स्वप्नात दिसली तशीच हुबेहूब मूर्ती बनवून घ्यायची. त्यांनी थेट जयपूरच्या सुप्रसिद्ध मूर्तिकार बखतराम याला पुण्यात बोलावलं. पण इथूनच सुरू झाली खरी अडचण.